यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी षटीला एकादशी आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 23 वर्षांनंतर जोडून आल्याचं सांगितलं जाते, ज्यामुळे हा दिवस अत्यंत पुण्यदायी आणि विशेष मानला जातो. या दिवशी फक्त एक गोष्ट केल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात. ते कसे? चला जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची आणि भगवान श्रीहरी विष्णूची एकत्र पूजा केल्याने दुप्पट फळ मिळतं, पापांचा नाश होतो आणि सुखसमृद्धी प्राप्त होते, असे सांगितले जाते. मग या दिवशी काय करावे? तर पहाटे उठून तीळ मिसळलेल्या पानाने स्नान करावे. हे पाप नष्ट करते आणि शरीर शुद्ध होते, असे सांगितले जाते. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करावी, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. याचबरोबर तिळाच्या वस्तू भोग म्हणून अर्पण कराव्यात आणि तिळाच्या वस्तूचं दानही करावं. षटतिला एकादशीच्या नियमाप्रमाणे तिळाचा वापर 6 प्रकारे केला जातो. तो म्हणजे स्नानात, उठण्यात, हवनात, तर्पणात, भोजनात आणि दानात. आता मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्याने निर्जल किंवा फळाहार उपवास करावा. या दिवशी तीळ, गूळ, काळे तीळ, उपदार कपडे, गरम वस्तू, फळ किंवा गरजूंना मदत करावी. हे दान अनेक पट फळ देत असते. शिवाय विष्णू सहस्रनाम किंवा हरिनामाचा जप या दिवशी आवर्जून करावा. रात्री जागरण करावे हे उत्तम मानले गेले. शिवाय ह्या दिवशी गरजूंना अन्नदान करावे किंवा कोणतीही मदत करावी. खिचडी किंवा तांदळाच्या दानाबाबत या दिवशी विशेष नियम आहे. ते म्हणजे मकर संक्रांतीला खिचडी दानाची परंपरा आहे, पण एकादशी असल्याने तांदूळ स्पर्श करणे किंवा खाणे किंवा दान करणे शास्त्रात वर्ज्य आहे, कारण तांदूळ एकादशीला अशुभ मानला जातो. आता 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे. खिचडीचं दान किंवा तांदूळ दान या दिवशी करणे टाळावे. याशिवाय तिळगुळ किंवा तिळाचे पदार्थ दान करावे. एकादशी तिथी संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 5:50 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी 15 जानेवारी रोजी सकाळी द्वादशीच्या दिवशी खिचडी दान करावी. असं केल्याने संक्रांतीचं पुण्यफळ मिळेल आणि एकादशीचे नियम भंगही होणार नाही. मग ह्या गोष्टी केल्याने काय चांगलं घडू शकतं? तर पापाचा नाश होऊ शकतो, पुण्यप्राप्ती होते. ह्या दुर्मिळ योगात स्नान, दान, पूजा केल्याने पूर्वजन्माचे पापाचा नाश होतो आणि हजारो यज्ञाचे पुण्य मिळते, असे सांगितले जाते. शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा येते, धनधान्य वाढते आणि आरोग्यही चांगले राहते. ह्या दिवशी केलेल्या तिळदान आणि विष्णुपूजेमुळे संतान सुख प्राप्त होते, कुटुंबात सौख्य वाढते. शिवाय भगवान श्रीहरी विष्णूची कृपा मिळून जीवनातील अडथळे दूर होतात आणि मोक्षाचे मार्ग मोकळे होतात. याचबरोबर सूर्यदेवाची पूजा केल्याने यश, आरोग्य आणि शनिदोष दूर होतात. ह्या दिवशी श्रद्धेने आणि नियम पाळून साजरा केल्याने जीवनात खूप चांगले बदल घडू शकतात. आता आधी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची किंवा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात. मात्र यात बदल करावा लागणार आहे, कारण यंदा 14 जानेवारी 2026 रोजी एक विशेष धार्मिक पेच निर्माण झाला आहे. या दिवशी मकर संक्रांतीसोबत षटतिला एकादशी येते. ह्या योगामुळे यंदा दानाचे नियम बदललेले असल्याचे सांगितले जाते. आता तांदळाचे दान यंदा का करू नये? तर हिंदू धर्मात एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं किंवा तांदळाचा वापर करणे वर्ज्य मानले जाते. मकर संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे, परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्यामुळे तांदळाची खिचडी दान करणे शास्त्राला धरून होणार नाही. एकादशीला तांदळाचा स्पर्श
किंवा दान केल्यास एकादशीच्या व्रतात बाधा निर्माण होऊ शकते. मग खिचडीऐवजी काय दान करावं? तर एकादशी आणि संक्रांत या दोन्ही व्रताचे पूर्ण पुण्य मिळावे यासाठी यंदा भाविकांनी काही वस्तूंचं दान करावं. जसं तीळ आणि गूळ. षष्ठीला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचे दान करणे महत्त्वाचे ठरेल. त्याचबरोबर तांदूळ सोडून इतर धान्य जसे बाजरी, गहू किंवा डाळी आपण दान करू शकता. सर्वश्रेष्ठ दान ठरेल. याही व्यतिरिक्त थंडीचे दिवस असल्याने गरजूंना ब्लँकेट किंवा कपड्याचे दान करणे अधिक फलदायी ठरू शकते. आता खिचडीचे दान कधी करावे? आता परंपरा मोडू नये यासाठी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीलाच आपण तांदळाचे खिचडीचे दान करू शकता. यामुळे संक्रांतीची परंपरा ही जपली जाईल आणि एकादशीच्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास आपला असतो, देवाचा नाही. त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो तरी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे पूर्ण अन्नाचा असावा. देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थसुद्धा वापरू शकता. मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावेत. तर तुम्हीसुद्धा एकादशीचे व्रत करत असाल आणि ह्या नियमांचे पालन करत असाल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्लाही घेऊ शकता. ह्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्याबाबतीत माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.